शिवसेना आणि शिवसेना पक्षाचं पक्षचिन्ह धनुष्यबाण या संदर्भातली सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे आणि याच्यामध्ये मुख्यतः 3 मुद्द्यांवर विचार होईल। एक तर शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंना देताना निवडणूक आयोगाने कोणता विचार केला, कारण की आजपर्यंत जेव्हा जेव्हा पक्षचिन्ह संदर्भातला वाद झालेला आहे तेव्हा ते पक्षचिन्ह गोठवण्यात आलं आणि वाद करणाऱ्या दोन्ही गटांना वेगवेगळे पक्षचिन्ह किंवा निवडणूक चिन्ह देण्यात आले, परंतु तसं न करता कोणत्या आधारे पक्षचिन्ह हे एकनाथ शिंदेंना देण्यात आलं। दुसरा मुद्दा आहे की पक्ष कोणाचा आणि शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेंना देऊन टाकायचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे का, कारण की कोणत्या आधारे पक्ष कोणाचा हे ठरवलं हे सुद्धा महत्वाचं आहे। त्याचबरोबर निवडणूक आयोगाला पक्ष कोणाचा आहे हे ठरवण्याचा अधिकार घटनात्मक दृष्टिकोनातून आहे का, की तो केवळ उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाला हा मुद्दा एक महत्वाचा ठरणार आहे। या पार्श्वभूमीवर तिसरा मुद्दा महत्वाचा आहे की पक्षचिन्हाच्या संदर्भात सिंबल ऑर्डरनुसार निर्णय घेण्याचे हक्क हे नक्कीच निवडणूक आयोगाला आहेत, परंतु शिवसेना हे नाव काही सिंबल नाही आणि ते देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे का, त्यांनी आपल्या अधिकार कक्षा ओलांडल्या आहेत का, या विषयांवर युक्तिवाद होणार आहे। आणि या संदर्भातली बाजू घटनात्मक आणि कायदेशीर दृष्टीने पाहिली तर उद्धव ठाकरे यांची बाजू ही अत्यंत स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळेच सातत्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात यावी असा क्लुप्तीचा भाग एकनाथ शिंदेंतर्फे होताना आपल्याला दिसतो। आजची सुनावणी जी आहे ती 16 नंबरला केस लागलेली असल्यामुळे होण्याची शक्यता जास्त आहे। सुनावणी नक्की होणार, पण ती पूर्ण होणार का या संदर्भात संभ्रम निर्माण झालेला आहे, कारण की जस्टिस सूर्यकांत जे आहेत ते एका दुसऱ्या बेंचचे सुद्धा सदस्य आहेत, ज्याची अर्धवट सुनावणी एका प्रकरणाची झालेली आहे। त्यांनी जर तिकडे बसायचं ठरवलं तर कदाचित या केसची पूर्ण सुनावणी होणार नाही, परंतु आज सुनावणीला सुरुवात होईल हे मात्र नक्की आहे।